मोठी बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून। बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनं संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले। आरोपीच्या अटकेसाठी ठिकठिकाणी मोर्चेही निघाले। या प्रकरणातील 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला कोर्टानं सीआयडी कोठडी सुनावली आहे, तर इतर आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे। या खंडणीच्या प्रकरणातून आरोपींनी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। त्या सुरक्षा रक्षकाच्या बाजूने सरपंच संतोष देशमुख उभे राहिले। त्याचाच राग मनात ठेवत संतोष देशमुख यांची हत्या झाली असल्याचं म्हटलं जात आहे। या खंडणी प्रकरणात सीआयडी पोलीस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेचे आवाजाचे नमुने तपासले जाण्याची शक्यता आहे। आवादा कंपनीकडे 2 कोटी रुपये खंडणी मागितल्या प्रकरणात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याचा ऑडिओ पोलिसांना दिलाय, त्यामुळे आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत। सीआयडी कोठडीत आज आरोपी सुदर्शन घुलेची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे। सुदर्शन घुलेच्या खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले, मात्र सुदर्शन घुले यानं कुणाच्या सांगण्यावरून खंडणी मागितली, खंडणीची काही रक्कम स्वीकारलेली आहे का, अशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची चौकशी केली जाणार आहे। तसंच खंडणी प्रकरणाचे सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते। खंडणी प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। यात आणखी कुणाचा सहभाग आहे का हेही तपासलं जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आहे। 2 वेळा फरार घोषित करूनही कृष्ण आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीये। गाडीचा ठिकाणा सोडून आरोपी पळून गेले, त्याचा व्हिडिओही समोर आला, मात्र नेमका कृष्ण आंधळे 62 दिवस सापडत नाहीये। त्यामुळे कृष्ण आंधळे गेला कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। स्थानिक नागरिकांनी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोपीला पाठीशी घालण्याचा आरोप केलाय। पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे मारले, मात्र कृष्ण आंधळे हाताला लागलेला नाहीये। कृष्ण आंधळेच्या तपासासाठी तब्बल 5 पथकं रवाना झालेली आहेत। कृष्ण आंधळे हा सराईत गुन्हेगार असून सुदर्शन घुले याच्यासोबत अनेक दिवसांपासून सोबत आणि बऱ्याच गुन्ह्यात सहभागी राहिलाय।